तुमचे जीवन तुमचेच नियम. स्वतःचे आयुष्याचे चित्रकार तुम्ही स्वतः बना आणि आपल्या मनाला आवडतील, आपल्या मनाला आनंद देणाऱ्या रंगाने रंग भरा. आपल्या आयुष्यात दुसऱ्यांना रंग भरू देऊ नका, कारण आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ नाही. फुंकर मारली की कोसळून जाईल. आयुष्य खूप सुंदर आहे, त्यामुळं स्वतःवर भरभरून प्रेम करा. या सुंदर विचारांसोबत तुम्हा सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि मी बसलेले आहे दळण करायला. इथे मी गव्हाचं दळण करत आहे. तर या दळणामध्ये पहा, खडे वगैरे काहीच नाही, परंतु हे असे सातू आणि जे गवत असतं ना, तर तेच फक्त निवडून घ्यायचं आहे मला. खडा वगैरे काहीच नाही यात. पण तरीही हे दळण करायला मला भरपूर असा टाईम लागलेला आहे. तर मी 5-5:30 वाजता बसले होते दळण करायला. तर 6-6:30 वाजता माझं हे दळण करून झालेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण किती मस्त झालेलं आहे. तर ही आहे गावाकडची शांत संध्याकाळ. सूर्यास्ताची वेळ आणि हवेत गारवा असल्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न असं वाटत आहे. आणि इकडे मी दळण करून ठेवलेलं आहे पहा. झालं आहे माझं दळण. आता वाजलेले आहेत 7. बाहेरचं वातावरण पहा आणि इकडे मी चपात्या बनवायचं काम चालू आहे. पटापट सर्व चपात्या बनवून झाल्यानंतर भेंडी बनवायला घेतली. स्वयंपाक झाला, जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर जेवलेली आणि स्वयंपाकाची जी काही भांडी होती ती मी घासून घेतली. रात्री सर्व काम आवरून घेतल्यानंतर सकाळी धावपळ होत नाही, त्यामुळे मी पटापट इकडे सर्व भांडी घासून घेतली. आणि हे आहे पहा रात्रीचं वातावरण. रात्र किती सुखद असते ना. दिवसभर असलेला गोंधळ, ती गडबड, सर्वांचे कामाचे असलेली धावपळ, ही रात्र झाल्यावर कशी शांत होते ना. जेवण केलं की थोडंसं फिरायला किंवा बाहेर बसायला माणसांना खूप आवडतं. खूप शांत आणि थंडगार असं वातावरण होतं. आता थोडा थोडा उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे घरात बसलं की थोडंसं गरमच होतं. त्यामुळे म्हटलं आवरलं आहे तर थोड्या वेळ थंड वातावरणात बसावं. तर पहा, मस्त असं वातावरण आहे. आता मला बाहेर बसलेलं पाहून मयंकही बाहेर आलेला आहे आणि त्याचं चालू आहे इकडे खेळायचं काम. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.